पुन्हा एकदा ठाकरे गटातील एका नेत्याची शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेमध्ये जाण्याची चर्चा, आणि हे नाव मोठं आहे. हे आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आणि यावरती चर्चा यासाठी आहे की अनेक जण तो मी नव्हेच असं म्हणतात, मात्र तेच नेते शिंदे गटात काही दिवसात पाहायला मिळतात. अंबादास दानवेंची नेमकी भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा, काय प्रतिक्रिया आहे अशा या चर्चावरची आपली पहिली? एक तर तो मी नव्हेच हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही जे बोलले ना तो मी नव्हेच, तर तो मी नव्हेच. कोणी बोललं वेगळं असेल आणि केलं वेगळं असेल, मी त्याच्यातला नाही. मी जो बोलेल ते करेल. अशातला शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. मी सत्तेसाठी हपापलेला नाही आहे, खुर्चीसाठी हपापलेला नाही आहे. उद्या सगळं सोडायला सांगितलं तर पक्षप्रमुखांनी सांगितलं तर सोडायला तयारी असलेला शिवसैनिक आहे. आणि एखाद्या निवडणुकांसाठी पक्षाची गद्दारी करणार तर मी मुळीच नाही आहे. तुम्ही कधीही शिवसेनेत जाणार नाही? मी शिवसेनेतच आहे ना. नाही, शिंदेसोबत जाणार नाही. हां, शिंदेसोबत म्हणा तुम्ही. मी शिवसेनेतच आहे. शिवसेना आमचीच आहे का, त्यांची आहे का शिवसेना? मी असं काय जायचं पाहिजे? गद्दारी केली ज्या लोकांसोबत जायचा प्रश्नच येत नाही माझा. बिलकुल नाही. येऊच शकत नाही, असा प्रश्नच नाही येऊ शकत नाही. चर्चा का होतं? चर्चा आता तुम्हाला काहीतरी बातम्या लागतात ना, त्यामुळे चर्चा होतात. बाकी काय तुम्हाला आज आता शनिवार रविवार काही बातम्या कमी असतील, तुमच्या बातम्या जरा राहतील. बरं बरं बरं. तुम्ही जर शिवसेनेत गेला तर कुटुंबाची काय प्रतिक्रिया असेल? माझं कुटुंब, आमची आई या घरातली आमची प्रमुख आहे आणि आमच्यापेक्षा ती जास्त संवेदनशील आहे. तिनं 1.5-2 वर्षापूर्वीच हे सगळं झाल्यानंतर, कारण आमचे संबंध सगळ्यांशीच आहे. सगळ्यांशीच म्हणजे आता लहानपणापासून आम्ही संघटनेचं काम बघतो. मग इथले लोकल खैरे साहेब असतील, प्रदीप जयस्वाल असतील, संजय शिरसाट असतील, भुमरे असतील. आम्ही काय पक्षापुरते थोडी होतो, आम्ही सगळे कुटुंब म्हणून राहत होतो. त्यामुळे माझ्या आईचं पण सगळ्यांशी ओळख पाळख, चांगलं एकमेकांना शिव्या देणारी ती, सगळ्यांना बोलणारी अशी ती. पण तिनं सांगितलं की अशा पद्धतीनं बाळासाहेबांच्या विचाराशी आणि उद्धवजींच्या नेतृत्वाशी कुठंच बेईमानी केली नाही पाहिजे. करणाने असं केलं तर तुझा आणि आमचा सुद्धा संबंध राहणार नाही, इतकं कडक माझी आई मला बोललेली. आणि उद्धवजीवर ती प्रेम करते. आता आमच्या इथं घरी लग्न झालं तर लग्नामध्ये हळद जात्यावर दळताना तिनं उद्धवजीवर गीत रचलं होतं. एवढी ती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर प्रेम करणारी, विचारावर प्रेम करणारी, हिंदुत्वावर प्रेम करणारी. आणि त्यामुळं असं माझ्या तरी मनात कधी येऊ सुद्धा शकत नाही. नेहमी पक्ष ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध दानवे अशा प्रकारची सुप्त लढाई सुरू असते. तीही इथे पाहायला मिळाली. मग ते स्तंभपूजन असेल तिथे तुम्ही अनुपस्थित होता. नाही, मी यवतमाळला होतो. त्यांचं ते तर चुकलंच. कारण जर त्यांना करायचं तर त्यांनी मलाही थांबायला पाहिजे होतं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, एवढं काही मुहूर्त वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे. तुम्ही मुहूर्ताला काय करायचं ते लावून टाकायचं, पण पब्लिक प्रोग्राम घेतला असता ना. आणि खरे नाही माहिती आहे की मी बोलवल्यावर कसे लोक येतात आणि ते बोलल्यावर कसे लोक येतात, त्यांना चांगली माहिती आहे. आता त्याच्यात त्यांची चूक नाही आहे. शेवटी नवनवीन सगळं संघटनेत होत असतं, त्या पद्धतीनं मी जास्त टचमध्ये असतो, सगळे यंत्रणा जास्त प्रमाण लावत असतो. परंतु अशा चर्चा जरी असल्या तरी नंतर आम्ही दोघं एकत्र होऊन काम करतो, हा सुद्धा इतिहास आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. नुसतं आम्ही दोघं भांडतोच की असं करतो, ह्या आपल्या बात नाही. पण ज्या संघटनेचा मुद्दा असतो त्यावेळेस आम्ही दोघे नाही तर जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक एकत्र होऊन काम करतात. मला वाटतं येणाऱ्या लोकसभेला तसंच चित्र दिसेल. पण खैरे डावलतात तुम्हाला? स्वभाव आहे त्यांचा तो. ते डावलत असं मनापासून डावलत असतील नसतील मला माहीत नाही, पण त्यांचा एक स्वभाव आहे. आता तो सहन करायचा, एवढंच. बाकी काय करणार. दानवे अजूनही रिंगणात आहेत संभाजीनगर लोकसभेसाठी? मग रिंगणात आहे ना, त्याला काय प्रश्न. इच्छा व्यक्त केली, साहेब ज्या दिवशी सांगतील नाही त्या दिवशी रिंगणातून बाहेर, संपला विषय. साहेबांच्या सांगण्याची वाट बघतोय आम्ही बस. रिंगण शिवसेनेपुरतं मर्यादित असेल का त्या पुढे जाईल? नाही, शिवसेना, ओनली शिवसेना, ओनली उद्धवजी ठाकरे साहेब. धन्यवाद. हे होते अंबादास दानवे आणि त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत की ते शिंदेसोबत जाणार, त्यावरची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि त्यांनी प्रचंड भावनिक होऊन या ठिकाणी सांगितलं की माझी आईच या ठिकाणी माझ्यावरती रागवेल किंवा मला ती घरात घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.